नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। बुलेटचे फटाके फोडाल तर गाड्या होणार जप्त, ठाणेदार संग्राम पाटलांचा इशारा। आता नियमभंग करणाऱ्यांना पडणार महागात। सविस्तर वृत्त बुलढाणा शहरात वाहनांची वाढती वर्दळ आणि ट्रॅफिकची समस्या आता डोकेदुखी ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। विना हेल्मेट, विना परवाना आणि विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्या स्टंटबाजांना पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी थेट इशारा दिला आहे। शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहतूक विस्कळीत होत आहे। ट्रिपल सीट फिरणे, हेल्मेट न वापरणे आणि कागदपत्रे सोबत न ठेवणे यावर आता पोलिसांची करडी नजर असेल। अनेक तरुण आपल्या बुलेटचे सायलेन्सर बदलून शहरात मोठ्या आवाजात फटाके फोडत फिरतात। अशा गाड्या आता थेट जप्त केल्या जातील आणि चालकासह मालकावरही कायदेशीर कडक कारवाई केली जाईल। शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी आणि अचानक चेकिंग मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे दंड भरण्यापेक्षा नियम पाळणेच हिताचे ठरेल। बुलढाणा पोलिसांनी आता कंबर कसली आहे। जर तुम्हाला तुमची गाडी आणि खिसा सुरक्षित ठेवायचा असेल तर ट्रॅफिकचे नियम पाळा, अन्यथा पोलिसांचा दांडा आणि दंड दोन्ही। बुलढाणा शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहनांचे प्रमाण पाहता बुलढाणा शहरामध्ये ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात समस्या तयार होत आहे। त्या अनुषंगाने मी बुलढाणा शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की शहरातील ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी आपल्या सगळ्यांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे। ट्रॅफिकचे सर्व नियम हे नागरिकांकडून पाळले गेले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना कागदपत्रे, विना इन्शुरन्स, विना लायसन्स अशा पद्धतीने वाहने टू व्हीलर चालवण्याचा मोठा ट्रेंड आहे। तर यापुढे सर्व नागरिकांनी आवश्यक त्या वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून वेळोवेळी त्या संबंधाने चेकिंग देखील करण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। तसेच या बुलढाणा शहरात एक समस्या वाहतुकी संबंधीची आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बुलेट हे सायलेन्सर काढलेल्या अवस्थेत मोठ्याने आवाज करणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या या फिरवल्या जातात। तर यानंतर अशा प्रकारच्या बुलेट शहरामध्ये मिळून आल्यास संबंधित बुलेट या पोलीस स्टेशनला जप्त करण्यात येतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच बुलेटचे जे मालक आहेत, चालक आणि मालक या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। त्यामुळे मी आवाहन करतो की यापुढे बुलेट असतील किंवा कोणत्याही दुचाकी वाहने असतील हे ट्रॅफिकचे नियम फॉलो करूनच वापरावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद।